राज्यसभेची उमेदवारी शरद पवारांना दिल्यामुळे आदित्य ठाकरे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. आपण नाराज नाही असं आदित्य ठाकरे म्हणत असले तरी त्यांची बॉडी लँग्वेज मात्र काहीतरी वेगळंच सांगून जात होती. महाविकास आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष असतानाही आम्हाला संधी मिळाली नाही, फक्त वाद नको म्हणून आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाला संमती दिली असं आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्ष जो दावा करत होता तो योग्यच होता 2029 पर्यंत. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला संधी मिळणार नाही अशी खंत देखील आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली. शरद पवार यांचा नामांकन अर्ज भरताना किंवा त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे उपस्थित राहिलेले नव्हते. नामांकन अर्जावेळेला जी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला आपण उदयपूरला होतो असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं. राज्यसभेची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी आदित्य ठाकरे फॉर होते, मात्र शेवटी शरद पवारांना ती जागा सोडावी लागली. यासंबंधी आदित्य ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली, मात्र ही भूमिका मांडताना त्यांची नाराजी लपू शकली नाही अशी कुजबूज राजकीय पटलावर रंगली. तुम्हाला काय वाटतं, आदित्य ठाकरेंची नाराजी कधीपर्यंत राहील? आदित्य ठाकरे नाराज आहेत, याच्या पुढे काय होईल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.